झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केलाय। दुलीप ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये सेंट्रल झोन विरुद्धच्या मॅचमध्ये नॉर्थ झोनकडून खेळताना युवराजने शानदार डबल सेंचुरी ठोकली आहे। युवराजने 241 बॉल्समध्ये केलेल्या 208 रन्सच्या खेळीत तब्बल 33 फोर आणि 3 उत्तुंग सिक्सरचा समावेश होता। दुलीप ट्रॉफीमध्ये ठोकलेल्या डबल सेंचुरीमुळे युवराजने आपण पूर्णपणे फिट असल्याचं दाखवून दिलंय। युवराज सिंग टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ। भारतीय टीमच्या तारणहाराची भूमिका युवीनं आजपर्यंत अनेक वेळा बजावली। त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे टीम इंडियानं तब्बल 28 वर्षांनी वन डे वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली। मात्र या वर्ल्ड कप नंतर त्याला कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं ग्रासलं होतं। लढवय्या युवीनं कॅन्सरवर यशस्वी मात केली आणि T20 वर्ल्ड कप मध्ये धडाक्यात पुनरागमन केलं। मात्र त्याला भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही। बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये त्यानं आपली उपयुक्तता सिद्ध केली। आता टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी युवराज सिंग आतुर आहे। टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी युवराज सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये आपला फिटनेस सिद्ध करतोय। त्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोन विरुद्ध डबल सेंचुरी ठोकत आपला फॉर्म आणि फिटनेस पुन्हा एकदा दाखवून दिलाय। टेस्टमध्ये परतण्यासाठी त्याला मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवणं आवश्यक होतं आणि त्यानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात शानदार इनिंग खेळत टेस्टसाठी आपण पूर्णपणे फिट असल्याचं दाखवून दिलंय। युवराज सिंगनं 241 बॉल्समध्ये 33 फोर आणि 3 सिक्सच्या सहाय्यानं 208 रन्सची इनिंग खेळली। नॉर्थ झोनकडून खेळताना त्यानं आपल्या बॅटचा तडाखा सेंट्रल झोनला चांगलाच दिला। युवराज सिंगनं स्थानिक क्रिकेटमध्ये आपला फॉर्म सिद्ध केला आहे। आता आगामी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाचा फायटर सज्ज झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।